तुझी आधी बघितलं गुढीपाडवा आपलं मराठी वर्ष इथूनच सुरू होतं आणि मग त्याची सकाळ वगैरे इतकी भारी असते ना गुढीपाडव्याची वगैरे. सिटीमध्ये म्हटलं तर जास्त करून मोठ्या उत्साहात साजरा होत नाही. एक छोट्या वगैरे काट्या वगैरे बांधून वगैरे विकत घेऊन साजरा करतात. पण सिटीमध्ये कसे मोठे सणच साजरे करतात. पण आपल्या गावात कसं असतं की छोटे असो किंवा मोठे असो सर्व समानच साजरे करतात. म्हणजे जल्लोषाने साजरे करतात. काही गावात वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा असतात. तसेच आमच्या काही म्हणजे परंपरा आहेत. म्हणजे ह्या व्हिडिओतून कारण माझे 2 व्हिडिओ होणार आहेत तर दोन्ही व्हिडिओमधून तुम्हाला त्या परंपरा बघायला भेटतील. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनेलवर. तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला. कुठला असेल आता चल कुठे भेटणार. आता आम्ही चाललोय आंबा आणायला. आंबा म्हणजेच गुढीपाडव्याला म्हणजे काठीला बांधतात 2-3 असं आंबं आणि बाकी ते कडलिंबू वगैरे नंतर खातात. नंतर समजेलच तुम्हाला. त्यामध्ये चिरून वगैरे ते थोडा टाकतात किस वगैरे. एक बर खाणार. गावाकडे सण वगैरे असला ना वातावरण एकदम खतरनाक असतं. म्हणजे एकदम प्रसन्न असतं. गावाकडची सकाळ त्यातच तो सण आणि ती इकडे तिकडं चाललेली ती लगबग एकदम भारी असते. आता सिटीमध्ये कसं होतं, सिटीमध्ये सण वगैरे समजून येत नाहीत. मोठे मोठे सण दिवाळी म्हणा, दसरा, गणपती वगैरे बाकी आणि होळी वगैरे बाकी सण छोटे मोठे समजून पण येत नाहीत कधी कधी.
लाजतोय नवरा आमचा. पप्पा कुठे आहे रे? पण उठून आत्ता गाड्या धुवायला लागलाय. धंदा ज्याचा असा आळशी आहेत बघ. देवाच दर्शन घ्यायला कसली हे आमचं दत्त मंदिर. सकाळचं कसं असतं आमच्या इथं की सकाळचं मंदिरात दर्शन घेऊन पूर्ण गावात म्हणजे वडीलधाऱ्या लोकांचं पाया पडत पूर्ण गावात जायचं. तर आता आम्ही तिकडेच चाललोय. बाकीची थोडी पाया पडत वगैरे घेतलीत आणि आता आम्ही चाललोय. चला या 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 नवऱ्याला आशीर्वाद द्या. डोकं टिकून पाया पड रे. हा पाठीमाग आहे ना बैल दिवाळी. असतं काय जास्त ए कुठे जायची मला दादा तुझी आजी बघितला मी आल्या बरोबर म्हणलं बयाना कुठे होय. चांगला आशीर्वाद दे दिला नाही. आमची गली पूर्णपणे झाली पाया पडून. आता वरची गली आणि ती गली बाकी आहे. हाताने कॉम्प्युटर प्रिंट करा की. हळूहळू हळूहळू चालतंय. ठेवू काय? हा देतो पाठवतो. बरं काय मी गौंडी शोधलाय काल. गेलाय बरं झालं. पाया आज कवड्या की तेवढा. फायनली सर्व गावातून पाया पडून झालंय. आता थोड्या वेळान लिंब खायचा होय ना. आता आम्ही चाललोय आता आमच्या दत्तगुरू मंदिरात नैवेद्य दाखवायला.
आम्ही आता चाललोय मंदिरात लिंब खायला. म्हणजे कडुलिंब खातात वगैरे. कडुलिंब म्हणजे आयुर्वेदिक असतोच, तर तो गुढीपाड्याला वगैरे खातात. आणि एकत्र म्हणजे मंदिरात जातात सर्वजण, एकत्र मिक्स करतात एकत्र, आणि एकत्र बसून तो आनंद घेतात, खातात. व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर इथे एकत्र जमा करायला चालू आहे लिंब. सर्वजण आले की चालू. आपला आलेला एक कडुलिंब. खोबरं खाऊया काय? बापल्या कसं बघ काय कडू आहे काय? जास्त कडू आहे काय? वर्षात नाही एकदा कडू खावा हो तिच्यामध्ये. पोरग बघ कसं खायला लागले बघ काय. मी पण चला टेस्टिंग करतो. उलट्या वर्षातून एकदा तरी कडुलिंब खावावा. तर पाडव्याच्या निमित्तानं तो खातात. बाकी तुमच्या गावी कशी प्रथा आहे काय माहिती नाही, तर आमच्या गावी ही प्रथा आहे. बाकी दाखवलं आहे का पूर्वी तर भरपूर सगळे गणपती एकाकडून सगळे गावातले लोक पाया पडत जायचं. हळूहळू ही प्रथा मोडत आलेली आहे. आता लहान पिढी नंतरची पिढी आली ती पण जास्त हे करायला बघत नाही. त्यांनाच आम्ही सांगितले अरे असं असं असते, पाया वगैरे पडायचं असते, सर्वांचे आशीर्वाद वगैरे घ्यायचे असतात, तुम्ही हे करा. मग ती त्यानंतर ते पडायला चालू झालेत. आणि आज तर बाकी आता हा व्हिडिओ मी इथंच का संपवतोय. व्हिडिओ अजून भरपूर आहे कारण आमचा आज खेळ संपतोय. म्हणजेच दुसऱ्या गावी कसे वगैरे खेळ मागेच संपले, एक आठवडा अगोदर संपले, मध्ये संपलेत खेळ. तर आमच्या गावी आज गुढीपाडव्या दिवशी खेळ संपवतात. म्हणजे आता आज संध्याकाळी 2 बकरी वगैरे कापतात आणि मांडावर, आणि नंतर काय करतात हे घरोघरी ती मागतात हलगी वगैरे घेऊन वगैरे, ती गाणं वगैरे म्हणत ते मागतात. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संपणारच, कारण हा व्हिडिओ मी संपल्यानंतर इथून दुसरा व्लॉग मी लगेच चालू करतोय. तर जास्त हा व्हिडिओ लांबवत नाही, तर इथेच समाप्त करतोय. तर लास्टपर्यंत आलाच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद.